हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर, DIY अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप बेसिकपासनी एव्हरीडे मेकअप कसा करायचा. एव्हरीडे मेकअप करतात का? हो, करता येतो एव्हरीडे सुद्धा. आणि तो कसा करायचा, काय काय स्टेप्स फॉलो करायच्या, मी या व्हिडिओमध्ये बेसिक पासून सांगणार आहे. जर स्किन केअर पासून तर लास्ट स्टेजपर्यंत काय यूज करायचं, काय स्किप करायचं, कसं करायचं, कसं नाही. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बऱ्याचशा मुली अशा असतात ना की त्यांना माहितीच नसतं की ॲक्च्युली मेकअपमध्ये करायचं काय आहे, किंवा फर्स्ट स्टेप काय करायची, सेकंड स्टेप काय करायची आहे, आपल्याला थर्ड स्टेप काय करायची आहे, इवन तो स्किन केअर करायचा आहे नाही करायचा आहे काहीच माहिती नसतं. तर त्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सुरुवातीपासून मेकअप कसा करायचा असतो, किंवा डेली गो टू मेकअपसुद्धा किंवा ऑफिस वेअर मेकअपसुद्धा कसा करायचा असतो ना, तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्पष्ट आणि स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय यूज करते आहे, कसं कसं यूज करते आहे, आणि कुठले प्रॉडक्ट स्किप करते किंवा कुठले प्रॉडक्ट्स मी यूज करते. तर आता आपण मेकअप करायला, किंवा मग मेकअपच्या पहिले जी स्टेप्स असते ना ती म्हणजे स्किन केअर. तर मी सध्या फेस क्लीन करून घेतलेला आहे. मी फेस क्लीन करून घेतलेलं आहे ते माझ्या फेवरेट फेस वॉशने, जो की डॉट अँड कीचा मी यूज करते आहे, जो की फक्त ड्राय स्किनसाठी आहे. माझी स्किन ड्राय आहे, तुमची ऑइली असेल, सेन्सिटिव्ह असेल, कॉम्बिनेशन असेल, त्या प्रकारेच तुम्ही कुठलाही फेस वॉश म्हणा, कुठलाही क्लिन्झर तुम्ही चूज केलं पाहिजे. ही माझी फर्स्ट रेकमेंडेशन आहे. पहिले तर आपला स्किन टाईप, स्किन टोन व्यवस्थित प्रकारे ओळखायचा, आणि कसा ओळखायचा हे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करेलच. सो तर सगळ्यात पहिले मी माझा फेस क्लीन करून घेतलेला आहे, आणि आता जी सेकंड स्टेप आहे ती म्हणजे टोनिंग करायची. मी इथं ॲज अ टोनर म्हणून गुड वाईफ्सचं ग्लो टोनर, जे की हे रोज व्हेरियंटमध्येच आहे. गुड वाईफ्सचे प्रॉडक्ट्स ना खूप छान असतात, ज्याच्यामध्ये नो पॅराबेन्स, अल्कोहोल फ्री असतात. त्याच्यामुळं तुम्ही गुड वाईफ्सच्या प्रॉडक्ट्ससोबत जाऊ शकता. अशा प्रकारे छान टोनर अप्लाय करून घ्यायचं. टोनर अप्लाय केल्यानंतर ते छान प्रकारे असं आपल्या चेहऱ्याच्या पोअर्समध्ये मुरून घ्यायचं. काय होतं ना, टोनर्स अप्लाय केल्याने आपला फेस खूप छान प्रकारे टोन होतो, आपले पोअर्स मिनिमाइज व्हायला मदत होतात. आता याचं काम करायला 30 सेकंड वेट करायचा. आणि जी याच्यानंतरची टोनर नंतरची जी स्टेप्स आहे ना, त्याच्यासाठी नेहमी 30 सेकंडच्या अंतरावर जी पण आपण स्टेप करणार आहे ना, त्याला थोडासा वेळ द्यायचा त्याचं काम करायसाठी. तर आपण आता अप्लाय करणार आहे सिरम. सिरम कुठलं अप्लाय करायचं, आता तुम्ही तुमच्या मनानुसार कुठलंही सिरम अप्लाय करू शकता, जसं व्हिटॅमिन सी, हायलोरॉनिक ॲसिड वगैरे, किंवा नियासिनामाइड, कोजिक ॲसिड, अल्फा आर्बिटिन, खूप सगळ्या प्रकारचे सिरम आहेत. तर मी आज यूज करते फेस हायड्रेशनसाठी माझं सगळ्यात फेवरेट ॲपलचं स्नेल म्युसिन. हे इन्स्टंट हायड्रेशन सिरम आहे, जे की ड्राय स्किनसाठी सगळ्यात बेस्ट आहे. तर आता आपण फेस मॉइश्चराईज करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी ही निव्हियाची सॉफ्ट क्रीम मॉइश्चरायझर यूज करणार आहे. मला याचा वास खूप आवडतो. ही ड्राय स्किनसाठी अतिशय उत्तम मॉइश्चरायझर आहे. तुम्ही हवं तर कुठल्या दुसऱ्याही ब्रँडचा यूज करू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. बट दिस इज व्हेरी गुड इन अफोर्डेबल रेंज.
मॉइश्चरायझर नंतरची जी स्टेप्स असते ना म्हणजे प्रायमर. तर आज मी इथे मार्सची ही इल्युमिनेटिंग बेस प्रायमर यूज करणार आहे. इल्युमिनेटिंग बेस प्रायमर म्हणजे काय आता, तर याच्यामध्ये जे पार्टिकल्स असतात ना ते आपले स्ट्रोक क्रीम जशी असते ना बस त्याच प्रकारे असतात. एकदम छान ग्लोई ड्यूई शाईन प्रोव्हाइड करतं. म्हणून आपण आज हेवी प्रायमर न लावता असं छानसं छोटंसं लाईट वेट प्रायमर लावणार आहे, ज्याने आपल्या चेहऱ्यावर लॉंग लास्टिंग शाईन राहील. आपण ऑफिसला जात असू, कॉलेजला जात असू, बेस्ट प्रायमर आहे. डार्क सर्कल्स हाईड करण्यासाठी आपण यूज करणार आहे कन्सिलर. मी इथे ही इनसाईडची कलर करेक्शन पॅलेट यूज करणार आहे. तुम्हाला जर दुसरं कुठलं कन्सिलर आवडत असतं तुम्ही त्याच्यासोबत ऑफकोर्स जाऊ शकता. हे माझं फेवरेट आहे कारण की याच्यात प्रॉडक्ट्सनं खूप कमी लागतं, खूप हायली पिगमेंटेड आहे आणि अफोर्डेबल सुद्धा आहे. आता कन्सिलर आपण लूज पावडरने सेट करून घेणार आहे. मी लॅक्मेची लूज पावडर यूज करते आहे. लूज पावडरच का, तर मी हे पहिल्यापासून सांगते की लूज पावडरचे जे पार्टिकल्स असतात ना ते खूप फाईन असतात आणि त्याच्यामुळं ना जे आपण कन्सिलर लावतो, जी डोळ्याखालची जी त्वचा असते ना ती खूप नितळ असते, त्याच्यामुळे त्याच्यावर लवकर क्रिजेस पडतात. तर त्यामुळे जी लावल्या लावल्या लगेचच सेट करून घ्यायचं, त्याला उशीर नाही करायचं सेट करायला. आता मी तुम्हाला ना भूत दिसत असणार आहे, बट ही सगळ्यात मेन प्रोसेस आहे कुठलाही मेकअप करताना. एक्सेस मी ती डस्ट ऑफ करते. ऑफिस वेअर किंवा डेली वेअर किंवा कॉलेज वेअर असे कुठलंही काहीही असेल तर आपण फाउंडेशन प्रिफर करत नाही. तर प्रिफर काय करायचं, एक तर बीबी क्रीम हा ऑप्शन आहे किंवा सीसी क्रीम ऑप्शन आहे किंवा सध्या मार्केटमध्ये आता टिंटेड सनस्क्रीन पण यायला लागले आणि टिंटेड मॉइश्चरायझर पण आहे. तर आज आपण करणार आहे सीसी क्रीम सोबत मेकअप. सीसी क्रीम ही नेहमी बेस्ट असते. मला बीबी क्रीम जास्त आवडत नाही, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. बीबी क्रीममध्ये मला थोडासा व्हाईट कास्ट जाणवतो, जो की सीसी क्रीममध्ये नाही जाणवत. तर व्हाईट कास्ट आहे की व्हाईट टेक्स्चर आहे ते मला माहिती नाही त्याचं, बट काय माहिती ते मला बिलकुलच आवडतच नाही. जी सीसी क्रीमचं कव्हरेज पण आहे ना ते बीबी क्रीमपेक्षा खूप छान आहे. आता मी हाताने थोडं थोडं ब्लेंड करणार आहे. मानेवर कधीही सीसी क्रीम असो, बीबी क्रीम असो किंवा फाउंडेशन असो लावायला विसरायचं नाही. नाही तर तुमचा जो कलर आहे ना चेहऱ्याचा वेगळा आणि मानेचा वेगळा असा भूतासारखा वेगळाच दिसल काहीतरी, आणि मग लोक आपल्याला हसतात. तर हा प्रकार बिलकुल करायचा नाही. सीसी क्रीमला काही ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश वापरायची गरज नाही, त्या हाताने लगेचच ब्लेंड होते. किती छान पद्धतीने ब्लेंड झालंय. आणि आता आपल्याला हा फुल फेस लूज पावडरनी सेट करून घ्यायचा. आणि राहिलेली पुन्हा एक्सेस डस्ट ऑफ करायची. आता मी असं का करते, याने काय होतं, आपला बेस मेकअप व्यवस्थित सेट होतो
त्यानंतर लॉंग लास्टिंग राहतो आणि एक्सेस पावडरमुळं पण क्रिजेस वगैरे येण्याची किंवा मग ते खूप विचित्र दिसण्याची शक्यता असते ती टळते. म्हणून आपण जी असते ना एक्सेस पावडर वाईप ऑफ करून टाकतो. आता लूज पावडर लावली म्हणजे सेटिंग झाली असं नाही. आता याला अजून लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी मी काय करते, तर याला अजून लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी आपण मेकअप फिक्सर यूज करणार आहे, जे की मी स्विस ब्युटीचे यूज करते. माझ्याकडे 2 मेकअप फिक्सर आहे, एक स्विस ब्युटी आणि एक इनसाइड कॉस्मेटिकचं. दोन्ही खूप छान आहेत. तर आता मी इथे सगळ्यात पहिले आय मेकअप करून घेणार आहे. आय मेकअपसाठी मी आयलायनर यूज करणार आहे. सुरुवातीला आयलायनर लावून घेणार आहे मी. आता मी मस्कारा अप्लाय करून घेणार आहे. त्यासाठी मी यूज करते ब्लू हेव्हनचा लॅश अँड ट्विस्ट कर्लिंग मस्कारा. हा ऑफिस वेअर किंवा डेली वेअरसाठी एकदम चांगला आहे. अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. अंडर आय थिंक 200 और 250 मध्ये भेटून जाईल तुम्हाला. आता मी फेसची कॉन्टरिंग करणार आहे. त्यासाठी मी ब्लू हेव्हनची कॉन्टर अँड स्ट्रोब म्हणजेच हायलायटर स्टिक यूज करणार आहे, ज्याच्या एका टोकाला तुम्हाला असं कॉन्टर आणि एका टोकाला हायलायटर, म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणी भेटून जातात. साईडचं ब्लश अप्लाय करणार आहे. इनसाइडचं ब्लश खरंच खूप छान आहे, तुम्ही ट्राय करू शकता. एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे आणि खूप हायली पिगमेंटेड आहे. याच्यातला मी शेड यूज करते आहे रास्पबेरी जेलॅटो. खूप न्यूड पिंकिश शेड आहे, जो आपण एव्हरीडे गो टू ऑफिस वेअर किंवा कॉलेजमध्ये सुद्धा लावून जाऊ शकतो. ब्लश लावल्यानंतर ते खूप छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं, नाही तर भूत दिसलो नाही पाहिजे आणि जास्तही अप्लाय करायचं नाही. मी ब्लश लावतीये म्हणून खूप सारं थोपून घ्यायचं आपल्या चेहऱ्यावरती, असा प्रकार अजिबात करायचा नाही. आता मी इथे चिक्सवरतीच अप्लाय केलाय, कारण मी जाते ऑफिसला, मला पूर्ण फेस हे करायचं नाही आहे, हायलाइटेड दाखवायचं नाही आहे. त्याच्यामुळे जेवढे जेवढे आपले हाय पॉईंट्स आहेत ना, फक्त तिथेच ब्लश अप्लाय करायचा. जसं की आपलं चिक्स झाले हे, म्हणजे काय होतं याने आपल्या एका चेहऱ्याला जे आहे ना टेक्स्चर यायला मदत होते. आणि सगळ्यात शेवटी हायलायटर, जे की मी स्विस ब्युटीचं सिल्की मूज हायलायटर यूज करते. याचा फॉर्म्युला खूप असा क्रीमी आहे, त्याच्यामुळं एकदम बेस्ट आहे. हायलायटर लावायचं आहे म्हणून जास्त अप्लाय करायचं नाही, ही गडबड करायची नाही अजिबात. ऑफिस कॉलेज कुठेही जात असेल, जिथे प्रोफेशनल ठिकाण असताना तिथे ह्या चुका अवॉइड करायच्या. सिम्पल मेकअप जेवढा ठेवता येईल तेवढाच ठेवायचा. जास्त आपण लग्नात चाललोय, फंक्शनला चाललोय, पार्टीला चाललोय असा प्रकार करायचा नाही कधीच. आता मी माझ्या आयब्रो सुद्धा सेट करून देते.
हा पण हलक्या हलक्या सेट करणार आहे मी, जास्त काही डिफाईन नाही करणार आहे. बस एक नॅचरल फिनिश देणार आहे. लिपस्टिक यूज करताना सुद्धा हाच फॉर्म्युला. कधीही रेड चटकदार लिपस्टिक, बोल्ड लिपस्टिक लावायची नाही, नेहमी न्यूड. पिंक लावायची आपण लावू शकतो, बट ब्राईट पिंक नाही. जे पिंकमधले न्यूड शेड्स असतात ना, आता मी इथे यूज करते पिंकमधलाच एलिटिनचा फ्लॅटनिंग न्यूड. ही एलिटिनची लिपस्टिक आहे. 150 मध्ये अजून काय पाहिजे, इतका छान क्रीमी फॉर्म्युला आहे त्याचा, लॉंग लास्टिंग आहे आणि वन स्ट्रोक ॲप्लिकेशन आहे, पिगमेंटेड आहे. एक जस्ट वाव. ॲक्च्युली ही लिपस्टिक मी सध्यामध्येच मागवली होती, जस्ट म्हणून ट्राय म्हणायला. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करावा, म्हणून मी तुम्हाला सांगते की या तुम्ही डेली वेअरमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. ह्या लिपस्टिक तुम्ही सगळे यूज करू शकता. याच्यामध्ये भरपूर शेड्स आहेत जे की न्यूड्स आहेत, काही बोल्डसुद्धा आहेत. पण याच्यातले जे पण सगळे न्यूड शेड्स आहेत ना, खूप छान आहेत, खूप पिगमेंटेड आहेत. असं वाटतच नाही की आपण न्यूड लिपस्टिक लावतोय म्हणून. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकन आहे ना, त्याला दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या व्हिडिओचे प्रत्येक मी जेव्हा पण अपलोड करेल तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ जेणेकरून पाहू शकाल. तर आज इथेच थांबतोय आपण, इथेच निरोप घेते मी तुमचा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.